पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि गणेश चतुर्थी विशेष मोदक रेसिपी आपण करतोय। तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला, पोह्यांचे मोदक केले होते मी। तर ते जर बघितले नसतील तर तुम्ही प्लीज जाऊन बघा आणि ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो। आणि आज मी नवीन पद्धतीचे मोदक करते, तर पान मोदक करणार आहे। तर त्यासाठी मी आता काय काय साहित्य घेते तुम्हाला दाखवते आणि कृतीला सुरुवात करते। तर आता चला करूया पान मोदक। तर आता पान मोदक बनवण्यासाठी मी इथे पानं घेतली आहेत बघा। ही विड्याची पानं आहेत, 6 पानं आहेत माझ्याकडे आणि त्याचे आपल्याला देठं काढून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं थोडंसं पाणी घालून। हे 6 पानं आता मी घेते, त्याची देठं काढून घेते। ही जी देठं आहेत ती काढून घ्यायची आणि आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग त्याची देठं काढायची। तर आता मी जे देठं अशी हे बघा, अशी देठं काढून घ्यायची। याचे असे तुकडे करायचे बारीक बारीक। कैचीने सुद्धा तुम्ही कापू शकता आणि असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। सगळे एकत्र घेऊन कैचीने कापून घेतले ना तर पटापट होईल काम। हाताने सुद्धा होतं हे बघा। मी आता घेते करून। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, थोडंसं घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं। बारीक पेस्ट करायची, शक्यतो असे तुकडे राहिले नाही पाहिजे। मी आता मिक्सरला फिरवून घेते। तर आता हे पान मी मिक्सरला लावून घेतलेत, असं बारीक पेस्ट केले बघा। पाणी घातल्यामुळे जरा पातळ झाले पण काही हरकत नाही, तसं असलं तर चालेल। तर हे आता मी वाटून घेतले आणि आता गॅसवर मी कढई ठेवली आहे नॉनस्टिकची। जाडबुडाचं भांडं ठेवायचं आहे आणि ते आता गरम झाले, त्यामध्ये मी छोटा 1 चमचा तूप घालते आणि आता त्यामध्ये हे डेसिकेटेड कोकोनट आहे, 2 वाट्या घेतलेत मी, ते आता त्यामध्ये घालते। गॅस एकदम कमी ठेवायचा आहे, मंद ठेवायचा आहे आणि हे चांगलं असं परतवून घ्यायचं त्यामध्ये तुपामध्ये। तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता। मी आता इथे डेसिकेटेड कोकोनट घेतले। तुम्हाला जर तूप कमी वाटत असेल तर आणखी घालू शकता। मी पण थोडंसं आता घालते, मला जरा कमी वाटते। अर्धा चमचा घातले आणि चांगलं आता परतवून घ्यायचं आणि त्यामध्ये दूध पावडर घालायची। आता आपल्याला ही अर्धा ते पाऊण वाटी दूध पावडर आहे। एकाच वाटी मी मोजून घेतले, 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट आणि अर्ध्यापेक्षा थोडं जरा जास्त अशी दूध पावडर आहे, मिल्क पावडर, ती घालायचं आहे। थोडं खोबरं परतवून झाल्यावरच घालायचं आहे आणि ते एकजीव करून घ्यायची। गॅस एकदम कमी ठेवायचा। यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। दूधसुद्धा मी पाऊण वाटी घेतलं आहे बघा। ह्याच वाटीने मी सगळं मोजून घेतलं होतं आणि हे पाऊण वाटी आता मी दूध यामध्ये घालते आणि अर्ध्यापेक्षा थोडी जास्त अशी साखर घेतली आहे। अर्धी वाटी घेतलं तरी काही हरकत नाही, तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे, गोडाच्या आवडीनुसार। तर मी अर्ध्यापेक्षा थोडी जास्त अशी साखर, दूध, खोबरं सगळं असं एकजीव झालं पाहिजे। आता मी यामध्ये ही पानं आपण मिक्सरला फिरवून घेतली होती त्याची पेस्ट घालते। ही बघा, सगळं घालायचं आहे आणि वास येईल करपट असं। तर हे जितकं मंद गॅसवर ढवळता येईल तितकं ढवळून घ्यायचं। जसं साखर वितळत चालली आहे ना तसं ते पातळ होतं। आता हे बघा इतपत घट्ट झालं आहे आणि आता यामध्ये आपल्याला पान मोदक करायचं आहे, त्यामुळे हिरवा रंग आला पाहिजे। तर त्यासाठी मी हा फूड कलर आहे हिरवा रंग, तो घालते याच्यामध्ये आणि यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे कलर छान येईल त्याला, पानाचा हिरवा। भांड्यापासून आता मोकळे होत चालले, सुटत चालले बघा। असं आपल्याला घट्ट मिश्रण हवं आहे आणि ते थंड झाले की आणखीन घट्ट होईल। आता आपल्याला पान मोदकासाठी आतलं सारण तयार करायचं आहे। आतलं जे मिश्रण भरायचं आपल्याला, तो मसाला तयार करायचा आहे, पान मसाला। तर त्यासाठी मी इथे बघा गुलकंद घेतले, हे 2 चमचे घ्यायचे आहे। त्यामध्ये 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे माझ्याकडे रंगीत बडीशेप आहे बघा। हे जे आहे ना हे असं गोळ असतात, बडीशेप आहे रंगीत। तर ते 2 प्रकारचे मी घेतलेत।
तुमच्याकडे एकच प्रकारचे असतील तर एक प्रकारचे घेतले तरी चालेल. माझ्याकडे 2 प्रकारचे आहे. तर हे मी आता यामध्ये घेते. आणि आपल्याला याच्यामध्ये साधी बडीशेपसुद्धा घालायची आहे. तर ही साधी बडीशेप आहे, ही सुद्धा मी थोडीशी घेतली आहे, अर्धा चमचा. आणि गोड बडीशेप जी आहे ना, ही रंगीत बडीशेप, ती आपल्याला 1-1 चमचा घ्यायचं आहे भरून. आणि ही साधी बडीशेप आहे ती अर्धा चमचा घ्यायचं आहे. आणि आता त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालायची. ही बघा, ही वेलची पावडर घातली आहे. आणि थोडीशी जायफळ पावडरसुद्धा घातली तरी चालेल, पण मी आता घालत नाही आहे, फक्त वेलची पावडर घातली आहे. आता मी सगळं एकजीव करून घेते. मसाला आपला मग तयार होईल. आता हे सगळं साहित्य मी तयार करून इथे घेतलं आहे. हे आता मिश्रण पण थंड झाले आणि आपला मसाला तयार आहे. आणि हा माझ्याकडे मोदकाचा साचा आहे बघा. आता त्याला मी तूप लावून घेते. हे तूप आहे ते असं आतमध्ये लावून घ्यायचं साच्याला. मोदक चांगला सुटला पाहिजे त्यातून. आणि आता हे मिश्रण आहे ते यामध्ये असं लावून घ्यायचं. आणि आपल्याला आता आतमध्ये मसाला भरायचा आहे, त्यामुळे इथे जरासं खोलगट करते. तर जास्तीचं भरायचं नाही तर मग काय होईल, आतमध्ये असं पोकळ राहील मोदक, तसं राहता कामा नये. आणि हा मसाला आहे ना थोडासा ठेवून द्यायचा इथे. आणि आता साचा असा बंद करायचा. हे एक्स्ट्राचं जे मिश्रण बाहेर आलं ना तसं काढून घ्यायचं. आणि हे मसाला दिसतोय ना पाठीमागे इथे, त्याला हे असं मिश्रण पूर्ण असं लेवल करून घ्यायची. कवरला जे लागले ना बाहेर ते एक्स्ट्राचं काढून ठेवायचं. आणि आता घट्ट बंद करायचा, नाहीतर शेप येणार नाही. आणि हे बघा आपला मोदक तयार झाला. असं अलगद काढायचा. हे बघा छान झालं मोदक. आता मी हे दाणे न लावता, रंगीत बडीशेप न लावता केलं आहे. आता मी दुसरा प्रकार दाखवते. आता काय करायचं, आधी ही जी रंगीत बडीशेप आहे ना ती अशी थोडीशी इथे बघा ही अशी ठेवून द्यायची. आणि हे जे मिश्रण आहे ना हे असं इथे ठेवून द्यायचं. म्हणजे ती बडीशेप बाहेर आपल्याला छान अशी दिसेल. सुरुवातीला साच्याचा अंदाज येत नाही, मी साच्याने सहसा करत नाही मोदक, पण हे मोदक आपल्याला साच्यानेच करावे लागतात. उकडीची किंवा तळणीची मी हातानेच करते. आणि ह्यामध्ये आता मसाला भरायचा. आणि हे आता असं बंद करायचं, घट्ट बंद करायचं. आता मी खोलते साचा. हे बघा सुंदर दिसते बडीशेपेला अशी कवरला जरा लावून साच्याला. हे बघा मस्त दिसतंय रंगीत मोदक. आता हे अशा प्रकारचे मोदक करायचे. आता मी सगळं करून घेते. आता हे आपले पान मोदक तयार झाले गणपती बाप्पासाठी. तर आता हे आपले मोदक तयार झालेत, पान मोदक. आणि आता या गणेश चतुर्थीला तुम्ही असे करून बघा. आणि मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि नवीन मंडळींनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.